तालुक्यामध्ये अशी एक चर्चा होती की कुकुरवाड गटामध्ये अनिल देसाईंचा जो जनसंपर्क आहे किंवा गाडीची काच खाली असणं, मेंढपाळांना भेटणं, प्रत्येकाला ऊसतोड कामगारांना भेटणं, त्यामुळे भाजपमधले किंवा अनेक सर्व विरोधकातले कार्यकर्ते सुद्धा म्हणत होते की या गटामध्ये अनिल देसाईच आले पाहिजे. याकडे आपण कसं बघताय? शेवटी काय असतं की मी तालुक्यात बऱ्याच गटात फिरत होतो, तर त्यावेळेस भाजपची सुद्धा सगळी मंडळी म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्या लोकांना एकच म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की कुकुडवाड गटात म्हणजे इव्हन भाजपच्या सुद्धा लोकांना जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना ते सुद्धा लोक मला म्हणलेत की पिंचट भाव आले पाहिजे. ही भावनी कमवलं जे प्रेम आहे ते त्या लोकांनी व्यक्त केलेलं आहे, एवढंच मी सांगेन. काय सांगतात की इथं अनेक मुद्दे आणले त्यांनी, पाण्याचा मुद्दा आणलं किंवा लोकल राजकारण आणलं, ओबीसीचा मुद्दा आणला, तरी पण जनता कुठल्याला बळी पडले नाही किंवा अनेक अगोदर नारळ फोडले गेले विकासाचे, त्यालाही जनता कशी काय बोलली नाही. माझं एकच म्हणणं आहे की मंत्री महोदयांना की आपण सांगता की मी इथं पाणी दिलं, मी तिथं पाणी दिलं. तुमचा गट हा बिदाल गट आहे, तुम्ही ह्या बिदाल गटात फक्त तुम्ही पाणी दाखवा. म्हणजे बिदाल गट म्हणजे तुमची ही आय म्हणजे स्वतःची आय असल्यागत आहे. आणि तुम्ही सांगता की मी मावशीला पैठण घेतल्यावर इकडं आयला आय इकडं उघडी, आणि तुम्ही म्हणता मावशीला मी पैठण घेतली. त्यामुळं बिदाल गटातली किती गाव अजून पाण्यापासून वंचित आहेत? मोगराळे, पाचवड, हस्तनपूर, दानवलेवाडी, खदाळे, शिखर, शेंगणापूर या गावात पाईपलाईन आली का? रियालिटी काय आहे आता? इथं काही पाईपलाईन आली नाही. गावांची नावं सांगा. म्हणजे पांगरी नाही, पांगरीमध्ये सुद्धा नाही, की बिजवडी नाही, वडगाव नाही, काय मोगराळे नाही, आस्तनपूर असेल, मोही असेल, कुठं पाणी आले? आणि तुम्ही त्या स्पीकरमध्ये दाखवता की आमच्या जया भाऊनी पाणी आणलं त्यामुळे लोक सुखी झाली. इथं सगळ्या ग्रामपंचायतनं ठराव दिलतंय की पाण्या टँकरसाठी. आज बिजवडीची अवस्था बघा, पांगरीची अवस्था बघा, मोगळ्याची अवस्था, सगळ्या ग्रामपंचायतचं ठराव येते इथं की पाणी टँकर चालू करा म्हणून. मुद्दा होता प्रचारामधला की जलजीवन योजना, ही योजना अजून पांगरी गावात तर कशात काहीच नाही, बाकीच्या गावात पाईपलाईन झाली पण पाणी नाही. काय कसं बघताय? जल जीवन योजना ही पांगरी गावाला म्हणजे 15 ऑगस्टला ठराव झालाय मला वाटतं टँकरचा. मग जल जीवन योजना काय झाली नाही हा त्यांच्या पार्टीचा विषय आहे काय. पण शेवटी काय असतं, लोकांना तुम्ही गेली 4 टर्म झालं पाणी देतो, त्यामुळे लोकांना हा पाणी न दिल्यामुळे लोकांनी 100% मान तालुक्यात हा उठाव झालाय आणि इथून पुढं जास्तच उठाव होणार आहे. मार्डी गटाकडे कसं बघताय? तिकडे पाईपलाईन गेली होती तरी देखील मार्डी गटात राष्ट्रवादीला खूप मोठे यश आले, तिन्ही जागा राष्ट्रवादीच्या आलेत आणि पुन्हा एकदा माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचा बालकिल्ला जनतेने ठरवलेला आहे. शेवटी काय असतं, स्वर्गीय पोलतात्या ह्यांनी जे विचार रुजवलेत ह्या मार्डी गटामध्ये आणि त्या विचाराशी जनता ही एकनिष्ठ आज पण आहे आणि उद्या पण राहील. शेवटी तिथं पाणी सोडलं म्हणजे ते 50% त्या पाण्याचं काम ही तात्या असताना झालं होतं असं काही नाही. आणि तुम्ही इलेक्शन आले की पाणी सोडणार, इलेक्शन गेलं की तुम्ही पाणी थांबवणार. त्यामुळं लोकांना माहीत झाले की इलेक्शन आल्यापुरतं पाणी सुटतंय. त्यामुळं लोकांनी भाजपला तिथं मार्डी गटामध्ये सुद्धा ऍक्सेप्ट केलेला आहे. शेवटी तिथं हा तात्यांच्या विचाराचा वारसा, स्वर्गीय यशवंतराव विचाराचा वारसा तिथं आहे. त्यामुळं तिथं जनतेनं भाजपला अजिबात स्वीकारलेलं नाही. खरं तर भाजपने अनेक ठिकाणी निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही, आयात उमेदवारांना किंवा चहा पाणी घेऊन तिकीट दिले अशी चर्चा होती. असं काय झालं? शेवटी काय असतं, भाजपना फक्त उमेदवारी देताना ती फक्त म्हणत होते की तुम्ही किती खर्च करणार, हा पहिला मुद्दा होता. आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या अजित दडस एक आमचा चांगला कार्यकर्ता आहे, त्यांना ओबीसी असताना सुद्धा तुम्ही तिकीट दिलं नाही काय. आणि विषय काय म्हणजे डॉक्टर सारख्या माणसाला आरक्षण ओबीसी असताना सुद्धा तुम्ही तिकीट देऊ शकाल नाही, एवढं त्या माणसाचं काम चांगलं असताना. आणि मग तुम्ही ओबीसी असताना जर तिकीट देत नसेल तर पुढे त्या आमच्या डॉक्टरला कसं तिकीट देणार, हा पण पांगरीकरांचा विषय आहे ना. काय वाटतं किती दिवसात राहिलेलं पाईपलाईन पूर्ण होईल? गाव कधी दुष्काळ मुक्त होतील आणि कधी इथल्या शेतकऱ्यांचा मेंढपाळाचा स्थलांतर थांबणार आहे? शेवटी हा प्रशासनाचा विषय आहे, त्याला थोडासा वेळ लागेल. शेवटी आम्ही सुद्धा सत्तेत असल्यामुळे शेवटी ह्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करूनच मी त्याच्यावर चर्चा करेन. काय राहणार आहे आगामी ग्रामपंचायत आता लागणार आहे, कसं यश मिळेल का ग्रामपंचायत येणाऱ्या काळामध्ये? 100% इथून पुढं आता ही सुरुवात झालेली आहे. 2009 पुनरावृत्ती व्हायला लागली. इथून पुढं 100% हे घड्याळाचा विषय इथं राहणार आहे मनामध्ये. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.